आता आपण बघितलं असेल की राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं आणि अख्खी मीडिया त्यांच्या मागे झक मारत गेली. पहिली ईव्हीएमच्या विरुद्ध केस करणारे या भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि अजून कोणी नाही. तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका. सुजातदादांनी निवडणूक आयोगाला पार रडकुंडीला आणलं. 76 लाखाचे वाढीव मतदान विरोधात प्रकाश आंबेडकरांनी दंड थोपटला आहे. यावर सुजात आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच घेरले. मतमोजणीचे आकडे नाही तर इलेक्शन कमिशन साला बसवलंच कशासाठी असा प्रश्न सुजात आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. इलेक्शन कमिशन तुम्ही बसून काय मोजता हे तर आम्हाला सांगून टाका असाही टोला सुजात आंबेडकरांनी मारला. ईव्हीएमचा मुद्दा या देशामध्ये फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी छेडला. ते पुढे हेही म्हणाले की राहुल गांधी जर पत्र लिहिताच अख्खी मीडिया त्यांच्या मागे झक मारत गेली. 2004 मध्ये राहुल गांधींनी ईव्हीएम आणली, पण त्यावेळेस ईव्हीएमच्या विरोधात पहिली केस करणारे बाळासाहेब आंबेडकर होते. पाहूया सुजात आंबेडकरांचा हा आक्रोश रस्त्यावरती ते काय बोलले. ईव्हीएमचा मुद्दा आत्तापासून नाही आलेला. ईव्हीएमचा मुद्दा खूप आधीपासून आहे आणि तो कोणी तो छेडला असेल या देशामध्ये तर तो बाळासाहेब आंबेडकर यांनी छेडलेला आहे. आता आपण बघितलं असेल की राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं आणि अख्खी मीडिया त्यांच्या मागे झक मारत गेली. पण या मीडियाला एक सांगू इच्छितो की जेव्हा राहुल गांधींच्याच काँग्रेसनी सगळ्यात पहिले 2004 मध्ये ईव्हीएम आणलं होतं तेव्हा 2004 मध्ये पहिली ईव्हीएमच्या विरुद्ध केस करणारे या भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि अजून कोणी नाही. आणि एवढीच नाही तर तुमच्या सर्वांसमोर मांडायला बाकीची सुद्धा माहिती घेऊन आलं. 12 डिसेंबर 2024 जेव्हा विधानसभेचा निकाल आला तेव्हा 12 डिसेंबर 2024 ला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिंगम जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत, चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचं, त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे, तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये 76 लाख म्हणजे 75,90,000 एवढी मतं एक्स्ट्रा आहेत. ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा. आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना 3 प्रश्न विचारले. हे 3 प्रश्न महत्वाचे आहेत, आपण सर्वांनी समजून घ्या. त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो. त्यातला दुसरा प्रश्न असा होता की 5 ते 6च्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या. आणि त्याचा तिसरा प्रश्न होता, आपण सगळे वोटिंग करतात, 6 नंतर जर कोण बूथ मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं. तर इलेक्शन जे आरओ आहेत, रिटर्निंग ऑफिसर आहेत, बूथ प्रमुख आहेत, त्या बूथ प्रमुखांनी 6 वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील. कारण टोकन वाटली तुम्हीच, मतदान घेतलं तुम्ही, आकडेवारी असणार तुमच्याकडे. तर हे 3 प्रश्नांची उत्तर द्या. मी परत 3 प्रश्न म्हणतो. एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो, 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं आणि 6 वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले. जर ह्या 3 गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून ऍव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की ह्या 2 तासामध्ये जो गेम झालाय तो 75 लाखाच्या जवळपास आहे की नाही. पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणताही प्रकारचा माहितीच नाहीये, आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाहीये. आता तुम्ही समजून घ्या, इलेक्शन होते, मतं होतं, मतं मोजण्याला आपण काय म्हणतो, मतमोजणी. आता मतमोजणी केलेल्याच्या मोजणीचेच तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन झालं बसवलंय कशासाठी हाच प्रश्न पहिला येतो. तुम्ही गंमत समजून घ्या, आपण या प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो, पण काय मोजलंय ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका.